मंडळी नमस्कार. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून रणधुमाळी निवडणुकीची आपण बघतोय. आज आपल्यासोबत आहे चोपडी गटातून उल्हास धायगुडे पाटील आपल्यासोबत आज आहेत. आपण आलोय हनुमंत गावातील माळवाडी या ठिकाणी. आपण त्यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेणार आहोत. मंडळी आपण कशा प्रकारे या सगळे इलेक्शन आहे, राजकारण आहे आणि येणाऱ्या काळातलं राजकारणातलं भविष्य काय असते आपण जाणून घेणार. तुमचं इन पब्लिक न्यूज मध्ये मी स्वागत करतो. पहिल्यांदा मनापासून धन्यवाद. राजकारणाकडे बघताना तुम्ही कशा पद्धतीने सगळं बघता? तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवार तुम्ही उभं राहिलाय, तुम्हाला चिन्ह कुठलं मिळालं त्या सगळ्यात? मला ऍक्च्युली माझ्या मनासारखं मला चिन्ह मिळालंय. काय कारण ज्या चिठ्ठीला या सांगोला तालुक्यामधून आम्ही भरघोस मतानं निवडून दिलं काय तेच चिन्ह मला मिळालंय. आणि ते चिन्ह पण योगायोग असा आहे की दोघा तिघांनी चिन्ह मागितलेलं होतं काय. मग निवडणूक आयोगानं तिथं बोलले की एकालाही देता येत नाहीये काय, तर याची चिठ्ठ्या आपण टाकूया. म्हणजे त्या चिठ्ठ्या टाकल्यानंतर एक 5 वर्षाच्या लहान बाळाला ती चिठ्ठी चिठ्ठी उचलायला लावली आणि त्या चिठ्ठीमध्ये माझंच नाव निघालं. त्याच्यामुळे मला चिठ्ठी म्हणजे शिट्टीमधून शिट्टी हे त्यांना त्यांच्या मनासारखे त्यांना पाहिजे ते चिन्ह मिळालं. कारण निवडणुकीमध्ये चिन्हावरून बराचसा सवा गोंधळ असतो की ज्या उमेदवारांचे चिन्ह पाहिजे ते बहुतांश मिळत नाही, परंतु तुम्हाला चिठ्ठीमधून जे हवं ते चिठ्ठी एक चिन्ह मिळालं. या भागात तुम्ही फिरत असताना गटातनं लोकांच्या काय अपेक्षा आहेत तुमच्याकडून? कशा पद्धतीने लोक तुम्हाला अपेक्षा करतात? लोक आता साहेब आहे ना, ही ज्या भागात आता आज मी फिरतोय म्हणजे चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये 13 गावामध्ये प्रचार करत असताना आज ऍक्च्युली मी हनुमानगाव निजामपूर या भागाचा मी दौरा करतोय. दौरा करत असताना मी प्रामुख्याने बघतोय एवढी दयनीय अवस्था आहे, एवढी वाईट अवस्था आहे की बाबा इथल्या लोकांची पहिली समस्या म्हणजे स्थानिक उमेदवाराला इथं प्राधान्य आहे काय. आणि दुसरी, जे पाठीमागच्या इलेक्शनला 9 वर्ष झाली, 9 वर्षापूर्वी ज्या उमेदवाराला या ठिकाणी आम्ही निवडून भरघोस मतानं निवडून दिलं होतं काय, त्या व्यक्तीनं या भागामध्ये म्हणजे योगायोगानं सुद्धा ते कधी इथे दिसले नाहीत, फिरकले नाहीत. फक्त मतापुरते येतात, मताचं राजकारण करतात आणि निघून जातात काय. एवढी वाईट अवस्था. इथले रस्ते बघतोय, इथल्या रोडच्या बाजूनं झाडी बघतोय, चिलारी बघतोय. एवढं म्हणजे लोकांना साधी मोटरसायकल घेऊन जायचं म्हटलं तरी सुद्धा या वाडी वस्तीवरती अडचणी आहेत. मला याच्यातूनच लोकांना मुक्त करायचंय. माझा ध्यासच तो आहे की माझ्या बहुजनांची लोक, माझा हा या भागामधला बहुजन आहे काय, की कोणत्या पद्धतीनं राहतोय. आणि मी माझ्या कामाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमध्ये मी निवडून गेल्यानंतर मला या वाड्या वस्त्या सुजलाम सुफलाम मला बनवायचे. त्या लोकांच्या वेदना काय असतात हे मी बघतोय काय. मला यातून लोकांना बाजूला करायचंय.